नमस्कार. आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीत म्हणजेच महाड शहरात एक दूरदैवी घटना घडली. मंत्री भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास शेठ गोगावले यांच्यावर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याचं झालं असं की महाड नगर परिषद निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी एका बूथवर विकास शेठ उपस्थित असताना काही किरकोळ गोष्टींवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने म्हणजेच सुशांत जांभरे याने विकास शेठवर रिव्हॉल्वर पॉइंट केली. तो ट्रिगर दाबणार इतक्यातच शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने प्रसंगावधान दाखवून त्याचे हात झटकले आणि ती रिव्हॉल्वर खाली पाडली. याच रोषाने संतप्त होऊन ऍक्शनला रिॲक्शन म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या लोकांना हिंसा न करता समज देण्याचा प्रयत्न केला. विकास शेठ यांनी रीतसर ते हत्यार पोलीस स्थानकात जमा करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अशातच प्रश्न पडतो, हा सुशांत जांभरे नेमका आहे तरी कोण? का त्याने हे मोठं पाऊल उचललं? तर हा सुशांत जांभरे आधी स्थानिक पातळीवर शिवसेनेची महत्वाची कामं पाहायचा, परंतु काही प्रलोभन दाखवून काही आमिष देऊन खासदार सुनील तटकरे यांनी त्याला राष्ट्रवादीत सामील करून घेतलं. त्याला एकच टार्गेट दिलं गेलं, ते म्हणजे भरत शेठ आणि विकास शेठ यांची राजकीय इमेज डॅमेज करायचं. हीच गोष्ट डोक्यात ठेवून सुशांत व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागच्या महिन्याभरापासूनच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केलं. फोनवरून धमकी द्यायला सुरुवात केली. पण या गोष्टींशी विचलित न होता विकास शेठ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं आणि त्यांना निष्ठून सांगितलं की कोणीही समोरच्यांना प्रत्युत्तर द्यायचं नाही. मतदानाच्या आदल्या दिवशी मुंबई व जिल्ह्यातल्या इतर भागावरून 5-6 गाड्या भरून गुंडांना बोलवण्यात आलं. शिवसेनेचा मतप्रवाह तोडून 25 वर्षांची सत्ता शाबूत राखण्याचा त्यांचा डाव होता. या उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विकास शेठ यांनाच गुंड प्रवृत्त असणारा नेता म्हणून संबोधित करायला सुरुवात केलं. चोर तर चोर वर शिरजोर अशी अवस्था आहे राष्ट्रवादीची. निवडणुकात जय पराजय तर आलंच, परंतु असे भ्याड कृत्य करून लोकशाही आणि न्याय व्यवस्थेचे 3-13 वाजवणे अतिशय निंदनीय आहे. महाराष्ट्राचा बिहार करू पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व गुंड मवाळ्यांचा जाहीर निषेध.